नमस्कार मित्रांनो, समीकरणे या धड्यावरील या व्हिडिओमध्ये आपण समीकरण सोडवण्याची एक पद्धत पाहणार आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण प्रयोग व प्रमाद ही पद्धत पाहिली, पण आपल्याला लक्षात आलं की समीकरण जसजसं अवघड होत जाईल तसतसं प्रयोग व प्रमाद पद्धतीने त्याची उकल शोधणं जास्त अवघड होत जातं। त्याचप्रमाणे प्रयोग व प्रमाद ही पद्धत बऱ्यापैकी वेळ खाऊ आहे, म्हणूनच आपण सोपी व अचूक पद्धत कोणती आहे याचा शोध घेणार आहोत। आणि यातीलच एक पद्धत म्हणजेच समीकरणाच्या दोन्ही बाजूंवर समान गणिती क्रिया करत हळूहळू चलासोबतच्या सर्व संख्या एक एक करून रद्द करत जायच्यात। ही पद्धत जाणून घेण्यासाठी आपण लाकडाच्या फळीला संतुलित करण्याचा सीसॉ नावाचा जो खेळ असतो त्याचं उदाहरण घेणार आहोत। या खेळामध्ये एक लाकडाची फळी असते, त्याच्या मध्यावर या त्रिकोणाच्या मध्यावर ठेवलेली आहे, आणि जेव्हा दोन्ही बाजूला समान वजन असेल तेव्हा ही फळी संतुलित असते। एखाद्याही बाजूचं वजन कमी किंवा जास्त झालं तर ही फळी असंतुलित होते। आपण असे मानूयात की या फळीवर सोम्या आणि गोम्या बसलेले आहेत। या दोघांची वजनं अगदी समान आहेत। त्यांच्या हातामध्ये एक पाटी आहे आणि ते पाटीवर बसून गणिते सोडवत आहेत। या पाटीचं वजन सुद्धा एकदम समान आहे। अशा वेळेस ही लाकडाची फळी संतुलित असणार आहे। समजा सोम्याच्या हातातून ही पाटी खाली पडली, आता काय होणार आहे? या बाजूला डाव्या बाजूला वजन कमी होणार आहे, कारण पाटीचं वजन आता नाही आहे त्या फळीवर। डाव्या बाजूचं वजन कमी झालं तर याचाच अर्थ उजवी बाजू थोडीशी खाली जाणार आहे। आता जर मला ही फळी पुन्हा संतुलित करायची असेल तर मला गोम्याकडची पाटी सुद्धा काढून घ्यायची। म्हणजेच मी जर गोम्याकडची पाटी काढून घेतली तर फळी पुन्हा संतुलित होणार आहे, कारण आता फक्त सोम्या आणि गोम्या हेच दोघे फळीवर आहेत आणि दोघांची वजनं सारखी आहेत। आता गोम्या इथून खाली उतरला, जर गोम्या इथून खाली उतरला तर काय होणार आहे? तर पुन्हा उजव्या बाजूचं वजन कमी होणार आहे, म्हणजेच डावी बाजू खाली जाणार आहे। पुन्हा एकदा फळी असंतुलित झालेली आहे। आता ही फळी संतुलित करण्यासाठी मला सोम्याला सुद्धा खाली उतरायला सांगायला हवं, आणि सोम्या जेव्हा खाली उतरेल तेव्हा पुन्हा एकदा ही फळी संतुलित होणार आहे। म्हणजे जर आपण पाहिलं तर या प्रत्येक वेळेला आपण काय केलंय, इथे सोम्याची पाटी पडली तर आपण इथे गोम्याला सुद्धा त्याची पाटी बाजूला ठेवायला सांगितली। का? तर आपल्याला फळी संतुलित करायची होती। इथे गोम्या खाली उतरला तर आपण पुन्हा सोम्याला सुद्धा खाली उतरायला सांगितलं, कारण आपल्याला फळी संतुलित करायची होती। याचप्रमाणे जेव्हा माझ्याकडे एखादं समीकरण असतं आणि त्या समीकरणाच्या दोन्ही बाजूला जर मी समान गणिती क्रिया केली तर त्या समीकरणाची किंमत बदलत नाही किंवा ते समीकरण संतुलित राहतं। एक उदाहरण घेऊन आपण ही पद्धत छानपैकी जाणून घेऊयात। 2x - 13 = 5। आपल्याला आठवत असेल, हे आपलं एक समीकरण आपण तयार केलं होतं। दुपटीतून 13 वजा केल्यास 5 मिळतात। या समीकरणाची उकल शोधण्यासाठी आपण आत्ताच जाणून घेतलेली पद्धत वापरणार आहोत। आपल्याला इथे चलाबरोबर 2 संख्या दिसतात। एक आहे 2, ही संख्या याच्याबरोबर गुणाकार या गणिती क्रियेने
जोडलेली आहे आणि 13 ही संख्या आपल्या चलाबरोबर वजाबाकी या क्रियेने जोडलेली आहे. आपल्याकडे 4 गणिती क्रिया असणार आहेत. सर्वात प्रथम आपण अशा संख्या रद्द करणार आहोत ज्या संख्या बेरीज किंवा वजाबाकी ह्या गणिती क्रियेने आपल्या चलाशी जोडलेल्या असतील. म्हणजेच इथे आपल्याला चलाशी 13 जोडलेले आहेत वजाबाकीने, तर याला आपण रद्द करणार आहोत. ही संख्या रद्द करण्यासाठी आपण समीकरणाच्या डाव्या बाजूमधून आपल्याला 13 रद्द करायचे. त्यासाठी आपण -13च्या विरुद्ध क्रिया म्हणजेच अधिक बेरजेची क्रिया ही वजाबाकीच्या विरुद्ध आहे. आपण इथे बेरजेची क्रिया करणार आहोत त्याच संख्येने, म्हणजे आपण इथे 13 अधिक करणार आहोत. आणि जी क्रिया आपण ह्या बाजूला करणार आहोत तीच क्रिया आपल्याला दुसऱ्या बाजूलाही करायची आहे. म्हणजेच 5 अधिक 13 अधिक 13 आपण इथे केले तेच आपण इथे सुद्धा अधिक 13 केलं. आणि आपल्याला माहिती आहे -13 अधिक 13 हे एकमेकांना रद्द करतात. म्हणजेच राहणार आहेत आपल्या बाजूला 2x आणि इथे 5 अधिक 13 आपल्याला मिळणार आहेत 18. आता आपल्याकडे दुसरी संख्या आहे 2. ही गुणाकाराने जोडलेली आहे, गुणाकाराने, आणि तिला रद्द करायसाठी आपल्याला भागाकाराचा वापर करायचा आहे. गुणाकाराच्या विरुद्ध गणिती क्रिया भागाकार, आणि म्हणूनच आपण करणार आहोत 2x भागिले 2. जी क्रिया आपण इथे करणार आहोत या बाजूला तीच क्रिया आपल्याला दुसऱ्या बाजूलाही करणे गरजेचे आहे. म्हणजेच 18 भागिले 2. 2x भागिले 2 आपल्याला मिळणार आहेत x. फक्त x राहणार आहे ज्याची आपल्याला किंमत माहिती करून घ्यायची आहे. 18 भागिले 2 9, आणि म्हणजेच x ची किंमत आहे 9 आणि ही या समीकरणाची उकल आहे. अजून एक उदाहरण घेऊयात. x भागिले 2 वजा कंसामध्ये x भागिले 2 आहेत वजा 1 बरोबर 9. सर्वात प्रथम आपण जी संख्या आपल्या चलाशी अधिक किंवा वजाबाकीने, बेरजेने किंवा वजाबाकीने जोडली गेलेली आहे ती संख्या आपण रद्द करणार आहोत. म्हणजे तिथे आहे -1, याला रद्द करायचं आहे. त्यासाठी आपण त्याच्या विरुद्ध क्रिया, वजाबाकीच्या विरुद्ध क्रिया आहे बेरीज अधिक 1 करणार आहोत, आणि तीच क्रिया आपण उजव्या बाजूला सुद्धा करणार आहोत. 9 अधिक 1, आणि वजा 1 अधिक 1 रद्द होणार आहेत आणि राहणार आहेत x भागिले 2. 9 अधिक 1 10. x भागिले 2 आहेत, भागाकार आहे. भागाकाराच्या विरुद्ध गणिती क्रिया आहे गुणाकार. म्हणजेच आपण x भागिले 2 ला 2 ने गुणणार आहोत, आणि या बाजूला सुद्धा 2 ने गुणायचं आहे. दोन्ही बाजूला समान गणिती क्रिया करायची आहे. भागिले 2 गुणिले 2 रद्द होतात, म्हणजे राहतात x बरोबर 10 गुणिले 2 20. ही आपली उकल आहे. जर आपण ही किंमत x ची समीकरणामध्ये घातली तर आपल्याला मिळणार आहेत x भागिले 2 म्हणजेच 20 भागिले 2 वजा 1. सर्वात प्रथम आपण कंसामधील गणिती क्रिया करणार आहोत. कंसामध्ये आहे 20 भागिले 2. 20 भागिले 2 मिळतात 10. 10 वजा 1, 10 वजा 1 आहेत 9. 9 बरोबर 9, म्हणजे आपली उकल बरोबर आहे. समीकरणे धड्यावरील
मराठी टू इंग्लिश शब्दकोश. समीकरण, इक्वेशन, चल, व्हेरिएबल, उकल, सोल्युशन, प्रयोग व प्रमाद पद्धती, ट्रायल अँड एरर मेथड. आम्हाला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. तर मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर सुद्धा करा. आमचे इतर व्हिडिओज पाहण्यासाठी खालील व्हिडिओ लिंक्सवर क्लिक करा.